आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 हा सध्या शहरवासियांसह वाहनधारकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे। हिमायतनगर ते कोठारी तसेच कोठारी ते माहूर मार्गे धनोडा जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही। आजही शहरातील विविध ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। विशेष म्हणजे किनवट शहरातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण अपेक्षित प्रमाणात न करता अरुंद स्वरूपात रस्ता विकसित करण्यात आला आहे। वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि दैनंदिन वर्दळ लक्षात न घेता करण्यात आलेल्या या कामामुळे महामार्गावर कायमस्वरूपी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे। परिणामी नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या मार्गावर वाहतूक कोंडी इतकी तीव्र होते की रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्स किंवा तातडीच्या उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांनाही वेळेत दवाखान्यात पोहोचणे अवघड होत आहे। काही वेळा तर रुग्ण वेळेत पोहोचेल की नाही अशी भीती निर्माण होईल इतकी गंभीर परिस्थिती उद्भवते। अरुंद रस्त्यामुळे या महामार्गावर सध्या वन वे वाहतूक करावी लागेल अशी स्थिती दिसून येत आहे। शासन स्तरावर कोणतीही विकास योजना राबवताना किमान पुढील 50 ते 100 वर्षांचा विचार करून नियोजन केले जाते। मात्र किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत असा दीर्घकालीन विचार झाल्याचे दिसून येत नाही। रस्त्याची रुंदी कमी करून महामार्ग विकसित केल्याने भविष्यात ही वाहतूक कोंडी आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे केंद्र शासन व राज्य शासनाने या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, रस्त्याचे योग्य रुंदीकरण करून काम तातडीने पूर्णत्वास न्यावे अशी जोरदार मागणी किनवट शहरवासियांतून होत आहे। अन्यथा हा राष्ट्रीय महामार्ग वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कायमचाच त्रासाचा ठरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।